नमस्कार. मी डॉक्टर तुषार यशवंत सावडावकर आपल्या सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करीत आहे. आज आपला विषय आहे बायोडिक्स. गेली अनेक वर्ष मी रेडिएशन फ्रिक्वेन्सी या विषयावर संशोधन करत आहे. आजचा हा व्हिडिओ रेडिएशनच्या संबंधित आहे. तर तुम्ही वेगवेगळ्या कामाची ठिकाणं किंवा कार्यालय जर पाहिली तर तुमच्या इथे भरपूर प्रमाणात वीज किंवा विजेचा वापर आणि रेडिएशनने तुम्ही वेढलेला आहात. तर आता आपण काही रेडिएशनची उदाहरणं घेऊया. बऱ्याच व्याख्यानांमध्ये मी इलेक्ट्रोस्मॉगचा धोका समजून सांगितलेला होता व त्याचे प्रात्यक्षिक देखील सादर केलेले होते. वैदिक वास्तुशास्त्राच्या अभ्यासामध्ये रेडिएशन, इलेक्ट्रोस्मॉग, जिओपॅथिक स्ट्रेस या विषयांचा देखील अभ्यास होणं फार गरजेचं आहे. प्राचीन ज्ञानाला आधुनिक विज्ञानाची जर सांगड घालून आपण या ज्ञानाचा प्रसार केला तर त्याचा जास्तीत जास्त फायदा आपला सर्वांना होईल. त्याशिवाय निसर्ग कसे वाचवायचे याचे देखील काळजीपूर्वक निरीक्षण करून रेडिएशनचे काय परिणाम होऊ शकतात याचा आपण अभ्यास करूया. संगणक वापरताना किंवा लॅपटॉप वापरताना रेडिएशनचे मिश्रण किंवा रेडिएशन होते. त्याचा सुपरमोज आणि रेडिओ ॲक्टिव्हिटी मानवी पेशी आणि मेंदूवर त्याचा परिणाम करतात असे शास्त्रज्ञांचे संशोधन आहे. सतत संगणक वापरल्यामुळे, सतत लॅपटॉप वापरल्यामुळे काही काळानंतर तुम्हाला डोकेदुखी, चक्कर येणे, थकवा येणे आणि एकाग्रता नसणे अशा सर्व गोष्टी तुमच्या आयुष्यात घडतात. किंवा मायग्रेनचा त्रास होणे. घरात असलेली सॅटेलाइट डिक्स, राउटर ह्या आधुनिक विज्ञानामधले हे एक नकारात्मक घटक आहेत. सुमारे 15 फूट त्रिज्येच्या आत एक नकारात्मक ऊर्जेचे तणाव क्षेत्र तयार करतात, ज्यामुळे काही लोकांची असलेली चांगली झोप त्यांनी गमावलेली असते. त्याचबरोबर अनेक आजारांना आमंत्रण व कॅन्सरचा धोका निर्माण झालेला आहे. काही लोक आपला बेड या ऑटोमॅटिक करून इलेक्ट्रिक मोटार्स त्यामध्ये वापरतात, तर हे सर्वात घातक आहे. काही सेकंदात तुम्ही एक बटन दाबून तुमची बेडची स्थिती आपोआप बदलू शकता, त्यामुळे तुम्हाला अतिरिक्त आराम मिळेल. पण या मोटर्समुळे विद्युत चुंबकीय क्षेत्र जे निर्माण होते ते तुमच्या बेडवर पसरते, त्यामुळे तुमचा बिछाना हा इलेक्ट्रिकली चार्ज होऊन तुमच्या पेशींना नुकसान करू शकतो किंवा एखादा गंभीर आजार निर्माण होऊ शकतो असं शास्त्रज्ञ सांगतात. या रेडिएशनपासून आपल्याला स्वतःचे संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. या सर्व गोष्टींचा आपण आवश्यक तेवढा वापर करावा. आता ह्याच्यामध्ये आपण नॅचरल म्हणजे एकदम नैसर्गिकरित्या आपण काय करू शकतो, तर काही गोष्टी कशा आपण टाळू शकतो ते आपण बघूया. सर्वात पहिलं महत्त्वाचं म्हणजे काय की रात्री 10 नंतर वायफायचे राउटर, मोबाईल बंद करायचे. तुम्ही हे बघितलंच असेल, मोबाईलचं रेडिएशन किंवा मोबाईलमुळे किती प्रॉब्लेम्स आज होत आहेत हे आता वेगवेगळ्या माध्यमातून आपल्यापर्यंत त्या काही गोष्टी समजत आहेत. नवीन संशोधनानुसार मोबाईलचा टॉवर आणि कॉर्डलेस फोन यांचे रेडिएशन अतिशय घातक आहे. विशेषतः लहान मुलांच्या एकाग्रतेवर आणि झोपेवर जास्त परिणाम होतात. रात्री झोपताना मोबाईल फोन आपल्यापासून 3 फुटाच्या अंतरावर कमीत कमी ठेवावा आणि दिवसभरात जास्तीत जास्त पाणी प्यावे. बऱ्याच क्लायंटच्या अशा कंप्लेंट्स आहेत की त्यांची मुलं अभ्यास करत नाहीत, एका जागेवर बसत नाहीत आणि सर्वाधिक महत्त्वाची कंप्लेंट अशी आहे की ते उद्धटपणे बोलतात. तर ह्या सर्वाचा परिणाम जो काही होतो आहे तो या सगळ्या रेडिएशनमुळे होत आहे, मोबाईलच्या अतिवापरामुळे होतो आहे. त्यामुळे आपल्याला जे काय नॅचरल काही गोष्टी करता येईल ते आपल्याला करायचेच आहेत. जसं मी मगाशी सांगितलं तुम्हाला की तुम्ही थोडं मोबाईलपासून थोडं लांब व्हा, थोडं मोबाईलचा संपर्क काही काळापुरता तो कमी करा, रात्रीचा मोबाईल जास्त बघू नका. हे नॅचरल आहे. अजून काही उपाय आपण करू शकतो का? निश्चितपणे करू शकतो. तर त्याच्यामध्ये आहे भारतीय संगीताचा शरीरावर आणि मनावरचा ताण कमी करण्याचे सामर्थ्य आहे आणि हे विज्ञानाने स्पष्ट केलेले आहे किंवा विज्ञानाने संशोधन करून हे सांगितलेलं आहे की संगीतामुळे आपल्याला आपल्या मनाला बरं वाटतं
आणि एक प्रकारचं आपण तणावमुक्त आयुष्य जगू शकतो. त्यामुळे काय करायचं की दिवसभरात एखादा तरी राग ऐकायचा किंवा एखाद्या रागाच्या नोटेशनवर असलेलं गाणं ऐका तुम्ही. तुम्हाला खूप बरं वाटेल, छान वाटेल. मेडिटेशन करा, ध्यान करा. एक 21 मिनिटाचं ध्यान करणं फार गरजेचं आहे. जेणेकरून तुमचा तणाव कमी होईल आणि तुम्हाला बरं वाटेल. तर या रेडिएशनच्या समस्येपासून संरक्षण करण्यासाठी बायोडिक्स या उपकरणाचा शोध लागलेला आहे. तर या डिस्कमध्ये काय आहे की गोल्डन रेशो पॅटर्न, प्राथमिक भूमिती आणि गुणोत्तरांची मूलभूत ब्लूप्रिंट ही व्यक्त करतो. त्यात जीवन आणि निसर्ग यांचे कसे नियोजन केले जातात याची गणितीय रचना आहे. गोल्डन रेशिओला दैवी प्रमाण म्हणून आज ओळखले जाते आणि शरीराची रचना आणि जगातील इतर सर्व गोष्टींसारख्या नैसर्गिक हार्मोनिक्सशी याचा संबंध आहे. हे प्रमाण सर्व प्राचीन संस्कृतीशी, त्यांच्या संस्कृती, कला, संगीत आणि पावित्र्य स्थापत्यशास्त्रात वापरलेलं आहे. त्यामुळे हे प्रमाण ऊर्जावान, दृश्य आणि श्रवणविषयक सुसंवादाचा आधार याचा बनलेला आहे. हे डिझाईन म्हणजे काय तर ही एक उत्क्रांती आहे. हे उपकरण काय करते तर जे टेस्ला कॉइलद्वारे समर्पित होते, जे आपल्या शरीराच्या पेशीवर आतील संरचनेला समतोल राखते किंवा संरक्षण देते. एक्झॅक्टली काय होतं तर या रेडिएशनमुळे होणाऱ्या धोक्याचा परिणाम कमी होऊन आपण आजारापासून आपण थोडेसे दूर राहतो. आजार जे व्हायचे आहेत ते होणारच आहेत, पण ती आजाराची जी तीव्रता आहे ती थोड्या प्रमाणात कमी होते. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्रिक्वेन्सीचे प्रेरक म्हणून काम करणारे सोन्याचा मुलामा असणारे तांब्यामध्ये तयार केलेले आहे. हे उत्पादन सभोवतालच्या नैसर्गिक ऊर्जेद्वारे समर्थित आहे आणि नेहमी हे सक्रिय असते. गोल्डन रेशो परिभाषित केलेल्या फ्रॅक्टल भूमितीवर आधारित एकाग्र रिंग हार्मोनिक फ्रिक्वेन्सीचा विस्तृत स्पेक्ट्रम तयार करतात. नकारात्मक EMFला त्याची पुनर्रचना पूर्णपणे नष्ट करून टाकतात. केवळ नैसर्गिक सुसंगत ऊर्जा उत्सर्जित करतात, त्याचबरोबर सर्व मानवी जीवनासाठी ते पण देखील फायदेशीर ठरते. ही डिस्क म्हणजे काय तर तुमच्या वायफाय राउटर आणि इतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक उपकरणांमधून निघणाऱ्या हानिकारक EMFला निष्क्रिय बनवण्याचा हा एक प्रभावी मार्ग आहे. इतर अनेक उपयोगांमध्ये ते द्रवपदार्थ आणि पेय पदार्थांमधील पाण्याच्या रेणूची त्याच्या हार्मोनिक फ्रिक्वेन्सीवर पुनर्रचना करण्यासाठी देखील वापरली जाऊ शकते. या डिस्कच्या अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्याशी संपर्क साधावा आणि तुम्हाला जर ह्या रेडिएशनपासून वाचायचं असेल किंवा रेडिएशनच्या प्रभावापासून तुम्हाला दूर जायचं असेल तर निश्चित माझं सजेशन असं आहे तुम्हाला की तुम्ही बायोडिक्स वापरा. जर बायोडिक्स वापरायचं नसेल तर मी तुम्हाला काही जे काही टिप्स दिलेल्या आहेत त्या टिप्सचा तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या घरामध्ये त्याचा वापर करा आणि त्याचा फायदा घ्या. वेगवेगळ्या प्रकारचे रेडिएशन मोजण्यासाठी माझ्याकडे काही इलेक्ट्रोस्मॉग डिटेक्टर आहेत किंवा इस्मॉक्स म्युऑन आहे, लेकर अँटीन आहे, अशा अनेक उपकरणांचा मी वास्तूमध्ये वापर करतो. तर आपण एक एक बघूया की आता काही लोकांना शंका असते की आपल्या शरीरामध्ये एनर्जी असते की नाही. तर हे फीडबॅक म्हणून एनर्जी टेस्टिंग एक युनिट आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही जेव्हा हे 2 रॉड जेव्हा चेक करता तेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये कळतं की तुमच्या शरीरामध्ये एनर्जी लो आहे, हाय आहे की मीडियम आहे. तुमच्या लक्षात येतील. इथे रीडिंग्स येत आहेत, 64 रीडिंग्स आहेत. त्यामुळे माझ्या शरीरामध्ये निश्चितच एनर्जी बऱ्यापैकी आहे. साहजिकच मेडिटेशन रोजचा रोज मी करतो, त्यामुळे ती एनर्जी तुमच्यामध्ये माझ्यामध्ये जशी आहे तशी तुमच्यामध्ये पण ती आढळणार. दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे की जे फॉरेनला रिसर्च होतो किंवा फॉरेनला जे संशोधन होतं तर त्यांच्याकडे बऱ्याच प्रमाणात इन्स्ट्रुमेंट आहेत, बरंच रिसर्च आहे. सायंटिफिकरित्या ते खूप आपल्यापेक्षा पुढारलेले आहेत. आपल्याकडे अजून अवेअरनेसपणा आपल्या भारतामध्ये आत्ता होतो आहे. आत्ता काही मुलं, काही संशोधक ह्या विषयाचा अभ्यास करत आहेत. थोडा वेळ लागेल पण आपल्याकडे पण ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध होतील. तर हे इस्मॉक्स म्युऑन नावाचं एक जर्मनीचं एक छान इन्स्ट्रुमेंट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला फ्रिक्वेन्सी, लो फ्रिक्वेन्सी, हाय फ्रिक्वेन्सी तुम्हाला कळतं. ओके, ह्याच्यामध्ये रेडिएशन म्हणजे जे नॉईज पोल्युशन आहे ते नॉईज पोल्युशन आपल्याला ह्याच्यातनं कळू शकतं की एक्झॅक्टली किती नॉईज पोल्युशन आहे. तर हे इन्स्ट्रुमेंट जसं तुम्ही वापराल तर तुम्हाला एक्झॅक्टली वेगवेगळे आवाज येतात. जमिनीमध्ये असलेला GSचा पण किंवा वेगवेगळ्या गोष्टींचा आवाज आपण ऐकू शकतो.
इथे तुमच्या फ्रिक्वेन्सीचा पण आवाज आपण ऐकू शकतो. तर अशा पद्धतीचं हे फ्रिक्वेन्सी इन्स्ट्रुमेंट आहे. तर आपल्याला कळते की आपण 20 हर्ट्झपेक्षा कमी असलेली फ्रिक्वेन्सी ऐकू शकत नाही, पण हे इन्स्ट्रुमेंट आपल्या आजूबाजूला असलेला जो नॉईज पोल्युशन आहे ते ऐकू शकतं. आपल्याला आपण किती नॉईज पोल्युशनमध्ये राहतोय ते कळतं. डेफिनेटली आपल्याला लक्षात येणार की आपल्याला मायग्रेनचा का त्रास होतोय, आपलं डोकं का दुखतंय, आपण म्हणजे थकलेलो काय आहेत. आपण पहिल्यापेक्षा पूर्वीची जी लोकं होती ते पण काम करत होते, ते तर उलट शेतात काम करत होते, आपल्यापेक्षा जास्त हार्डवर्क करत होते, ती पण थकत होती, पण ते सुदृढ होते. पण आज असं नाही आहे. थोडासा प्रवास देखील आपण केला तरी आपण थकतो. तर बिकॉज ऑफ हे सगळं रेडिएशन आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही हाय व्होल्टेज तुम्ही वायर्स जर बघितल्या त्याचं रेडिएशन आहे, रेल्वेच्या वायर्सचं रेडिएशन आहे, वेगवेगळ्या प्रकारचे रेडिएशन आपल्या आजूबाजूला तुम्हाला बघण्यात येतील. मग ह्याला सर्वात महत्त्वाचं काय की तुम्ही मेडिटेशन करणं, ध्यान करणे हे खूप गरजेचं आहे. हे एक पहिलं. आणि अजून एक तुम्हाला छान टिप देतो, ती म्हणजे काय की तुम्ही संध्याकाळी 7 वाजता म्हणजे सूर्यास्त व्हायच्या वेळेला काय करायचं, सगळ्या लाईट्स बंद करायच्या आणि एक 5 मिनटं तुम्ही शांत बसा. बघा तुम्ही परत ॲक्टिव्ह व्हाल, तुमच्या पेशी चार्ज होतील आणि तुम्हाला खूप बरं वाटेल. तुम्ही हा प्रयोग निश्चित करा. तुम्हाला काय अनुभव होतो ते तुम्ही मला कळवा. दुसरं एक स्ट्रेस रिलेटेड आहे की याच्यामध्ये आपण आपला स्ट्रेस मोजू शकतो की आपण किती तणावपूर्ण आयुष्य जगतो आहे ते. हे एक इन्स्ट्रुमेंट असं आहे की ज्याच्यामध्ये आपण मॅग्नेटिक, इलेक्ट्रिक आणि हायफाय वेव्ज ज्या आहेत त्या रेडिएशनच्या वेव्ज आपण बघू शकतो. कुठे करंट लिकेज आहे ते बघू शकतो. याच्यामुळे आपल्याला एक्झॅक्टली कळतं की आपण किती इलेक्ट्रोस्मॉगमध्ये आहोत. हे एक मोबाईलसाठी एक इन्स्ट्रुमेंट आहे की मोबाईलचं रेडिएशन किती होऊ शकतं ते बघू शकतो. एक गॉस मीटर आहे आपल्याकडे की ह्या गॉस मीटरमध्ये आपण किती रेडिएशनमध्ये राहतोय ते आपल्याला कळू शकतं. हे अतिशय सुंदर आहे. हे थर्मल आजूबाजूचं आपलं थर्मल म्हणजे टेम्परेचर बघू शकतो. थर्मल कॅमेरा बोलतात त्याला. त्यामुळे एक्झॅक्टली रेडिएशन जिथे आहे तिथे आम्हाला थर्मल एनर्जी जास्त आढळलेली आहे. म्हणजे आपण रेडिएशन ह्याच्यात दिसू शकतो असा हा थर्मल. हे सगळी फॉरेनची इन्स्ट्रुमेंट आहेत, परदेशी इन्स्ट्रुमेंट आहेत, पण मी अभ्यासासाठी ही सगळी मागवलेली आहे. तर निश्चितच तुम्ही पण या विषयाचा अभ्यास करा. तरुण मुलांनी या विषयाचा जास्तीत जास्त अभ्यास करा. माझं सगळ्या विद्यार्थ्यांना एक नम्र विनंती आहे की तुम्ही जास्तीत जास्त पाणी पिया, जास्तीत जास्त मेडिटेशन करा आणि कमीत कमी ह्या सगळ्या गॅजेट्सचा वापर कमी करा. बघा तुमच्या आयुष्यात किती फरक पडतो आणि तुम्हाला किती बरं वाटतं ते. तर तुम्हाला माझा जर हा व्हिडिओ आवडला आणि जर तुम्हाला जर व्हिडिओमध्ये काय अधिक माहिती मिळाली तर तुम्ही मला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन नवीन माहिती घेऊन मी तुमच्यासमोर येईनच. आणि काहीही तुम्हाला शंका असेल किंवा तुम्हाला काय ह्या विषयाबद्दल काय जाणून घ्यायचं असेल तर माझ्या ऑफिसमध्ये तुम्ही मला संपर्क साधू शकता. धन्यवाद.